हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सर्वात अगोदर आपण बघूया मापे. उंची 40 इंच, छाती 32, कमर उंची 13, कमर घेर 28, शोल्डर 14, सीट उंची 17, सीट घेर 34. तुम्ही तुमच्या मापानुसार इथे घ्यायचं आहे मेजरमेंट. मी 4 दुप्पट फोल्ड करून फॅब्रिक घेतलेला आहे. पहिलं घेणार आहोत आपण शोल्डरचं मेजरमेंट. शोल्डर 14, त्याचा दुसरा भाग करून घ्यायचा आहे 7 इंच. 7 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. नंतर घ्यायचं आपल्याला मुंडाखोली. मुंडाखोली इथे मी छातीनुसार घेते. छाती 32 आहे म्हणून मुंडाखोली 6.5 इंच. 6.5 ची मुंडाखोली, 7 ची शोल्डर. चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. नंतर घ्यायची छाती. छाती आहे 32. 32 चा चौथा भाग 8 इंच. त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून 10 इंच. तुम्ही तुमच्या छातीच्या मेजरमेंट नुसार चौथा भाग काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं. नंतर मुंडाखोलीचा शेप द्यायचा आहे. नंतर घ्यायची कमर उंची. कमर उंची 13 इंच. त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे. 13.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. नंतर कमरेचा चौथा भाग काढून त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं. कमर 28, 28 चा चौथा भाग 7, त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून 9 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. नंतर घ्यायची सीट उंची. सीट उंची आहे 17 इंच. त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करून मार्किंग करून घ्यायचं आहे 17.5 इंचावरती. नंतर सीट घेराचा चौथा भाग काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे. सीट घेर आहे 34. 34 चा चौथा भाग 8.5 इंच आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करून 10.5 इंच. 10.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. खालती सुद्धा 10.5 इंचावरतीच मार्किंग करून घ्यायचं आहे. सरळ रेघा आखून घ्यायची आहे. नंतर दाखवल्याप्रमाणे रेखा आखून घ्यायच्या आहेत. अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे. नंतर रेघा आखून घ्यायची आणि आतला शेप द्यायचा मुंडाखोलीचा. शोल्डर नुसार गलारुंदी घ्यायची आहे. शोल्डर 7 ची आहे म्हणून मी ते 3 इंचाची गलारुंदी घेते. अर्धा इंच शोल्डर उतार घ्यायचा आहे आणि दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं आहे. नंतर घ्यायचा आपल्याला मागचा गला. मागचा गला 3 इंच. 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं आखून होईल. नंतर आपण कटिंग करून घेणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे. कटिंग झाल्यानंतर एक भाग काढून ठेवायचा आहे. नंतर मुंडाचा शेप आतला तो कट करून घ्यायचा आहे. हा आपला तयार होईल फ्रंट पार्ट. नंतर आपण घेणार आहोत बॅकचा पार्ट. बॅकचा पार्ट घ्यायचा आहे. त्याच्यावरती गला आखून घ्यायचा मागचा. नंतर गला कट करून घ्यायचा आणि पुढचा आहे तर आपण गला कट नाही करणार. त्याच्यासाठी आपण कॅनव्हासवर नेक तयार करणार आहोत. नंतर 4 दुप्पट मेन फॅब्रिक घ्यायचं आहे. त्याच्यावरती अस्तर ठेवायचं दाखवल्याप्रमाणे. नंतर आपण उंची घेणार आहोत. उंची 40 इंच. त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून 42 इंच. तुम्ही तुमच्या उंचीनुसार घ्यायचं आहे. उंची घेऊन त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे. कटिंग करताना आपण मागचा भागच मेन फॅब्रिक वरती ठेवून कटिंग करायचं आहे. अशा पद्धतीने आपली कटिंग करून कंप्लीट होईल. नंतर तयार करणार आपण गला. त्यासाठी मी इथे कॅनव्हास वरती गला तयार करणार आहे. त्यासाठी मी कॅनव्हास डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. गलारुंदी घ्यायची 3.5 इंच. नंतर उंची घ्यायची आपण गल्याची जेवढी पाहिजे तेवढी. त्याच्यामध्ये फक्त अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे. मला 5.5 चा गला तयार पाहिजे. मी इथे 6 चा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या नेक नुसार घ्यायचं आहे.
नंतर पुन्हा 3.5 इंच खालून घेऊन दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं आहे. नंतर घ्यायचं हे 2 इंच वरती आणि दाखवल्याप्रमाणे शेप मारून घ्यायचा किंवा तुम्ही ते कोणताही शेप देऊ शकता तुम्हाला पाहिजे असेल तसा. नंतर शेप प्रमाणे साईडने सुद्धा शेप मारून घ्यायचा आहे. नंतर कटिंग करून घ्यायची दाखवल्याप्रमाणे. अस्तरवरती ठेवून अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून कट करायचं आहे आणि ठेवलेलं शिलाई मार्जिन फोल्ड करून घ्यायचं आहे. मेन फॅब्रिकच्या आतच्या साईडने अस्तर लावून घ्यायचं आहे. पूर्ण अस्तर मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे. मेन फॅब्रिकचा सेंटर आणि तयार केलेल्या नेकचा सेंटर बरोबर मध्ये ठेवायचा आहे. पिन लावून घ्यायची आणि दाखवल्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाल्यानंतर अर्धा इंचाची मार्जिन ठेवून कटिंग करून घ्यायची आहे. कटिंग करून झाल्यानंतर कट मारून घ्यायचे आणि उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची. नंतर हात शिलाई करून घ्यायची. साईडच्या कट आहेत त्या अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायच्या आणि शिलाई मारून घ्यायची. नंतर बॅक पार्ट घेणार आहोत. सरळ बाजूने अस्तर ठेवायचं आहे आणि अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन गळ्याला शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाल्यानंतर गळ्याचा एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आणि कट मारून घ्यायची उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची. साईडने शिलाई मारून घ्यायची आणि साईड फोल्ड करून घ्यायच्या. नंतर त्याच्यावरती पुढचा भाग ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शोल्डर जोडून घ्यायची. नंतर दाब शिलाई द्यायची. आता आपण कटिंग करणार आहोत बाही. त्यासाठी मी अस्तरचे 4 दुप्पट फोल्ड करून घेतलेला आहे. उंची घ्यायची आहे. उंची आहे 8.5. त्याच्यामध्ये मी 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करून 9.5. 9.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. नंतर घेणार आपण रुंदीला 8 इंच छातीचा चौथा भाग. तुम्ही तुमच्या छातीनुसार छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. नंतर दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं आहे. शोल्डर उतार घ्यायचा आहे 2.5 इंच. 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. पफ साठी मी इथे 4 इंचावरती मार्किंग करून घेते. नंतर दाखवल्याप्रमाणे शेप मारून घ्यायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे. मेन फॅब्रिक वरती अर्धा इंच एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आहे. नंतर मेन फॅब्रिक घ्यायचा. मेन फॅब्रिकच्या समोर भागावरती अस्तर ठेवायचा आहे. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची. उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची.
नंतर साईडने अस्तरला शिलाई मारून घ्यायची. जेवढा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा. सेंटर पासून 5-5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आणि दाखवल्याप्रमाणे प्लीट पाडून घ्यायचे. अशा पद्धतीचा आपला पप तयार होईल. खाली मी एक लेस लावून घेते. तुम्हाला जर माझ्याकडून हा ड्रेस रेडीमेड शिवून पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा. याच्यामध्ये फॅब्रिक सुद्धा माझं असेल आणि ह्या ड्रेसची प्राइस आहे 450 रुपये आणि होम डिलिव्हरी मिळून जाईल. अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडच्या बाही तयार करून घ्यायची आहे. बाही जोडताना शोल्डर वरती बाहीचा सेंटर ठेवायचा. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन बाही जोडायची. बाही जोडून झाल्यानंतर साईडने शिलाई मारून घ्यायची. नंतर कुर्ती फिटिंग करून घ्यायची. त्यासाठी मी इथे दंडघेराचा दुसरा भाग घेते. दंडघेर आहे 10 इंच. 10चा दुसरा भाग 5 इंच. 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. नंतर छाती आहे 32. 32चा दुसरा भाग 16 आणि इथे 4 इंच एक्स्ट्रा होतं म्हणून 2-2 इंच साईडने सोडून द्यायचं आहे. नंतर कमरेचं पण त्याच पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आखून घ्यायचं आणि शिलाई मारून घ्यायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. ड्रेसचा फायनल लुक